तर मंडळी, आज मी तुमच्यासोबत माझी मोस्ट फेवरेट रेसिपी, सगळ्यात आवडती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर नमस्कार, अस्सलाम वालेकुम, सत श्री अकाल, केम छो, मजामा। आय होप तुम्ही सगळे मजेत असतील आणि आपल्या आपल्या जगात, आपल्या आपल्या दुनियेत खुश असतील। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथं संध्याकाळची वेळ झालेली होती आणि माझा चहाचीही वेळ झालेली होती। म्हटलं अगोदर चहा करून घ्यावा आणि आपलं डोकं शांत करून घ्यावा। कारण कसं आहे माझं, मी जोपर्यंत माझ्या वेळेनुसारचा चहा घेत नाही तोपर्यंत मला कामं कुठलीही सुधरत नाही। माझ्यासारखे खूप लोक इथं मला ॲग्री करतील, ज्यांना चहाची सवय झालेली असते ना, त्यांना त्या वेळेला चहा हा हवा म्हणजे हवा असतो। मीही त्यातली एक। तर इथं चहा करून घेतला आणि म्हटलं पिऊन घ्यावा चहा। तर ही जी जागा आहे ना, जी तुम्हाला दिसते व्हिडिओमध्ये, ती माझी सगळ्यात मोस्ट फेवरेट जागा आहे। का तर दिवसभरातले जेवढे पण माझे घडलेल्या घडामोडी असतात, मी इथं बसून शांत 10 मिनिट देऊन स्वतःला त्या गोष्टीचा विचार करत असते की मी आज काय काय केलं आणि काय काय घडलं चहा पिता पिता। तर 10 मिनिटं मी स्वतःला नक्कीच देते। तुम्हीही प्रयत्न करत चला की स्वतःला वेळ देत चला। कारण बाईचं जीवन हे असं असतं की घर, संसार, जबाबदाऱ्या, मुलं, लेकरं, कितीतरी जबाबदाऱ्या तिच्यावर असतात आणि ती स्वतःला वेळ देऊ शकत नाही। पुरुष वर्गालाही असतात, असं नाही की महिलांनाच असतात। सगळ्यांना आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात आणि स्वतःला वेळ द्यायला जमत नाही। पण दिवसातून कमीत कमी होता होईल तेवढा वेळ देण्याचा प्रयत्न नक्कीच करा। तर आज जी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती आहे दालच्या रेसिपी। तर इथं मी रेसिपीला सुरुवात केलेली आहे। चिकन मी छान स्वच्छ 4-5 पाण्याने धुवून घेतलं आणि त्यानंतर कढाई गरम करायला ठेवली। कढाई गरम झाल्यानंतर त्यात तेल टाकलं आणि अद्रक लसणाची पेस्ट मी छान अशी परतू दिली। अद्रक लसणाची पेस्टचा खमंग वास सुटला आणि त्यानंतर त्यात हळद सोडली आणि हळदही छान परतून घेतली। नंतर धुतलेलं चिकन त्यामध्ये ॲड करून दिलं। तर मंडळी, मी तुम्हाला जी मी घरात बनवते रेसिपी ती शेअर करणार आहे। तुम्ही खूप लोक बनवतही असाल आणि तुम्हाला येतही असेल, पण मी माझी जी पद्धत आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। म्हटलं चला आज रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करू आणि थोड्याशा गप्पाही मारू तुमच्यासोबत। तर इथं मी कुकर घेतला आहे आणि यात आपल्याला डाळ भिजू घालायच्या आहेत। त्या डाळ भिजू नाही घातल्या तरीही चालत आहे, पण कसं आहे लवकर शिजतात डाळ, म्हणून भिजू घालणं उत्तम। तर इथं 3 प्रकारच्या डाळी आपल्याला लागतात, तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ। तुमच्याकडं काही वेगळे नावं असतील याला तर मला नक्कीच सांगा कमेंट्समध्ये। तर इथं मी त्या मिक्स केल्या, छान समप्रमाणात डाळी मी इथं घेतल्यात आणि त्यांनाही स्वच्छ धुवून घेतलं। स्वच्छ घेऊन त्याला भिजत घालत ठेवलं आणि त्यामध्ये आपल्याला लागणाऱ्या ज्या ज्या वस्तू आहेत त्या मी इथं धुवून घेण्यासाठी एका ताटात काढून घेतल्या। कोथिंबीर, भोपळा, हिरवी मिरची, म्हणजे कोणतीही असली मिक्स होती इथं माझ्याकडं, हिरवी लाल मिरची तरी चालते, आणि टोमॅटो यांना मी स्वच्छ धुवून घेण्यासाठी त्यामध्ये पाणी टाकलं आहे आणि या भाज्यांना छान असं स्वच्छ धुवून घेतलं आहे। जीवनात कितीतरी अशा गोष्टी असतात ज्यांना धुण्याची गरज असते, जसे की आपले वाईट विचार, आपले दुःख, ते धुतल्या जात नाही। कमीत कमी भाज्या तरी धुवून घेत चालू। तर इथं मी भाजी धुवून घेतली आणि जसं आपल्याला काही काही गोष्टींचा राग येतो आणि आपलं डोकं तापतं, तसं मी इकडं पाणीही उकळून घेतलं। ते फार उकळलं होतं पाणी आणि हे चिकनमध्ये सोडायचं होतं, तर ते चिकनमध्ये सोडून घेतलं। गार पाणी सोडलं जात नाही, गार पाणी सोडल्यानंतर चिकन आपलं व्यवस्थित शिजत नाही, म्हणून पाणी गरम करून इकडे घेतलेलं होतं। आणि हो, आपल्या रेसिपीचे 2 भाग होणार आहेत, कारण जर मी एका भागामध्ये रेसिपी शेअर केली तर व्हिडिओ आपला फार मोठा होईल, म्हणून या व्हिडिओचे मी 2 भाग करणार आहे। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि नेक्स्ट जोपर्यंत चिकन इथं शिजत होतं तोपर्यंत म्हटलं इकडे आपल्याला लागणाऱ्या ज्या पण वस्तू आहेत ते चिरून घ्याव्यात। तर भोपळं, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, मिरची या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत। तर भोपळं त्यासाठी अगोदर इथं मला सोलून घ्यायचं होतं, तर त्यासाठी मी अगोदर भोपळ्याच्या दोन्ही कडा कापून घेतल्या। म्हणजे भोपळं जर जास्त तर भोपळ्याच्या कडा कापणंही तितकंच महत्त्वाचं असं, जसं की आपल्याला एखाद्या गोष्टीला इग्नोर करायचं असतं आणि आपण तिथून कट मारतो त्याच पद्धतीचा।
तर भोपळ्याच्या कडा मी इथं कापून घेतल्या आणि नंतर भोपळा सोलून घेतला. तर भोपळा जर कोवळा असेल तर सोलला नाही तरी बी चालतो, पण मी इथं सोलून घेतला आहे. भोपळा माझा पण कोवळाच होता, काही जास्त निब्बर झालेला नव्हता, पण तरी म्हटलं लवकर शिजेल म्हणून मी सोलून घेतला आणि नंतर त्याला छान असं धुवून घेतलं 2-3 पाण्याने. इकडं आपली डाळ भिजत ठेवलेली ती भिजली होती, एक 5-10 मिनिट चांगली डाळ भिजलेली होती. त्यामध्ये भोपळा घालून घेतला, त्याच्यानंतर थोडीशी हळद घालून घेतली, टोमॅटोही चिरून टाकला, त्याच्यामध्ये 1 टोमॅटो चिरून टाकला होता. तर हळद आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तेल टाकून छान याला मिक्स करून घेतलं आणि गॅसवर ठेवून दिलं शिजण्यासाठी. तर आपल्याला डाळ शिजून घ्यायची होती, डाळीचा एकदम आपल्याला गाळ करायचा होता, पण आपलं जे भोपळं आहे ते सोलून घेतल्यामुळं डाळीनं लवकर शिजणार नाही आणि भोपळा हा लवकर शिजून जाईल. तर डाळ 50% शिजेल तोपर्यंत आपल्याला भोपळं व्यवस्थित शिजलेलं असेल तर ते भोपळं नंतर आपल्याला अर्ध्या ह्याच्यातून काढून घ्यायचं आहे, जसं मी इथं काढते. तर भोपळं मी इथं काढून घेतलं आणि आपल्या इकडे चिकन पण व्यवस्थित शिजलेलं होतं. तर बाकीचा व्हिडिओ जो आहे मेन फोडणीचा तो मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये सांगेल. तर वाट बघा, भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.